भारताने निर्णय घेतला, भारत सरकारने एक निर्णय घेतला कॅनडाबाबत आणि कॅनडापासून आपल्याला स्वतःला दूर ठेवण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे आता जागतिक लेवलला, जागतिक पातळीवरती आता कॅनडा आणि भारत यांच्या संबंधांबद्दल बोललं जाते आणि भारत काय करतोय, कॅनडाशी संबंध बिघडतोय असं म्हटलं जाते। मित्रांनो लक्षात घ्या, कॅनडा, मित्रांनो कॅनडाचे आता जे मुख्यमंत्री पंतप्रधान जे आहेत ते आहेत जस्टिन ट्रुडो। मित्रांनो त्यांचं जे वक्तव्य तुम्ही ऐकाल काही ह्या वर्षभरामधलं, तर त्या वक्तव्यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळुस्कर। मित्रांनो, भारताने आता जागतिक लेवलला आपले निर्णय घ्यायला सुरुवात केलेली आहे। म्हणजे 2014 पासून ही गोष्ट तुम्हाला दिसते, प्रकर्षाने जाणवते। मी आज हा विषय का करतोय, तर नुकताच एक निर्णय घेतला, भारत सरकारने एक निर्णय घेतला कॅनडाबाबत आणि कॅनडापासून आपल्याला स्वतःला दूर ठेवण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे आता जागतिक लेवलला, जागतिक पातळीवरती आता कॅनडा आणि भारत यांच्या संबंधांबद्दल बोललं जाते आणि भारत काय करतोय, कॅनडाशी संबंध बिघडतोय असं म्हटलं जाते। मित्रांनो लक्षात घ्या, मित्रांनो कॅनडाचे आता जे पंतप्रधान जे आहेत ते आहेत जस्टिन ट्रुडो। मित्रांनो त्यांचं जे वक्तव्य तुम्ही ऐकाल काही ह्या वर्षभरामधलं, तर त्या वक्तव्यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की त्यांचं जे वक्तव्य आहे ते भारत विरोधी तुम्हाला दिसते। ते आपली जी मतं मांडतायत, ज्या टिप्पण्या करतायत, ते भारत विरोधी आहेत। आपल्या अंतर्गत गोष्टीवरती सुद्धा ते टिप्पण्या करतायत। आता अंतर्गत कोणत्या गोष्टी होत्या, तर शेतकरी आंदोलनाबद्दल सुद्धा कॅनडाने आपली मतं मांडली, हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, शेतकऱ्यांवरती चर्चा करण्याचा प्रयत्न केला। मित्रांनो ह्या ज्या काही गोष्टी घडत आहेत, ह्या सर्व गोष्टीमुळे भारत सरकार किंवा भारत देश हा काय झालाय, दुःखी झालाय। त्याला ह्या सर्व गोष्टी लागलेल्या आहेत, टोचलेल्या आहेत। म्हणजे आपण भारतवासी आहोत, तर आपल्याला भारताबद्दल, आपल्या देशाबद्दल गौरव हवा आणि त्याचनुसार भारत सरकारने घेतलेले हे निर्णय आहेत। मित्रांनो खालिस्तानवाद्यांना डायरेक्ट इनडायरेक्टली कॅनडा सपोर्ट करतोय हे दिसून आलं, डायरेक्ट इनडायरेक्टली हे दिसून आलं। तिथे जी खालिस्तानाची एका मर्डर झाली, खून झाला, त्याची हत्या केली गेली, त्याचा ठपकासुद्धा या ट्रुडोने भारतावरती लावला की भारत देश हा ही गोष्ट करतोय। मित्रांनो ह्या खालिस्तानाला अतिरेकी म्हणून घोषित केलं होतं भारताने आणि हा भारताच्या विरोधात कारवाया करतोय असं जगासमोर ठेवलेलं आहे। मग असं ठेवल्यानंतर, अशी मांडणी केल्यानंतर त्याचा पाठराखण करणं हे योग्य आहे का, हे योग्य आहे का? मित्रांनो हा प्रश्न मी तुमच्यासमोर ठेवतोय। जर एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या देशाने ते काय केलंय, जाहीर केलंय आणि त्याच्याबद्दल पुरावे सादर केलेले आहेत की तो देश विघातक कार्य करतोय, तो समाज विघातक कार्य करतोय, असा तो अतिरेकी, अशा त्या अतिरेक्याला तुम्ही पाठीशी घालाल का? मित्रांनो हीच नेमकी गोष्ट कोणी केली, कॅनडाने केली, ट्रुडोने केली, जस्टिन ट्रुडोने केली। कारण त्याला मित्रांनो खालिस्तान्यांची, शिखांची
काय मिळवायचं आहे? सहानुभूती मिळवायचं आहे. तो राजकीयदृष्ट्या त्यांच्याकडे बघतोय, म्हणजे स्वतःचं राजकीय भवितव्य घडवण्यासाठी तो तिकडे बघतोय, त्या गोष्टीकडे बघतोय. कुठल्या गोष्टीकडे? ज्या एका खालिस्तानी अतिरेक्याची हत्या झाली त्या गोष्टीकडे. त्याला आणखीन त्या अतिरेक्याशी काही मतलब नाही मित्रांनो. तो मारला गेला किंवा जिवंत आहे त्याच्याशी त्याला काही मतलब नाही. हे काय आहे? जस्टिन ट्रुडोचा काय त्याच्या स्वार्थ आहे? तर त्यांना तिथे जी लोकसंख्या आहे सिखांची, त्यांना टार्गेट करायचं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, कारण स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी. आणि हा स्वार्थापोटी तो आपल्या देशाचं काय करतोय? भारताचं काय करतोय? नुकसान करतोय. मित्रांनो, हा तिथेच थांबला नाही. तर भारताला आतंकी देश म्हणून जाहीर करण्याच्या मागे सुद्धा त्याने हात धुवून तो मागे लागला. भारतातील कॅनडातील ते भारतीय राजदूत आहेत, त्यांना तो अतिरेकी ठरवण्यापर्यंत त्याची मजल गेली. कॅनडातील भारतीय राजदूतांना अतिरेकी ठरवण्यापर्यंत त्याची मजल गेली. आता मित्रांनो, हा सर्व विषय केल्यानंतर भारत सरकार गप्प बसेल का? तुम्ही भारतीय आहात, मी भारतीयांना विचारतोय, मी राष्ट्रभक्तांना विचारतोय, तुम्ही गप्प बसाल का? चला भारत सरकारला बाजूला ठेवा, तुम्ही गप्प बसाल का? कॅनडाच्या ह्या कृतीवरती तुम्ही गप्प बसाल का? या जस्टिन ट्रुडोच्या कृतीवरती तुम्ही गप्प बसाल का? तुम्ही प्रतिक्रिया देणार नाही का? प्रतिकार करणार नाही का? आणि तीच नेमकी गोष्ट एक स्वाभिमानी, एक राष्ट्राभिमानी सरकारने ती केलेली आहे. कॅनडाशी आपले संबंध तोडलेले आहेत. आणि हे करताना त्याने काय केलं भारत सरकारने? तर राजदूतांना परत बोलावून घेतलं. भारतीय राजदूतांना परत बोलावून घेतलं आणि कॅनडाच्या राजदूतांना परत पाठवून दिलं. लक्षात घ्या मित्रांनो काय केलं ते. कारण राजदूत ही जी गोष्ट आहे मित्रांनो, ही गोष्ट काय असते? तर दोन देशामधील एक पूल असतो, एक ब्रिज असतो. त्या दोन देशातील संबंध ठेवण्यासाठी, त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी एक काय असतो? पूल असतो, एक ब्रिज असतो, एक माध्यम असते, एक मीडिया असते, एक मध्यस्थी असतो. आता या मध्यस्थ्यालाच विड्रॉ केला, तिथून बाहेर काढून घेतलं. म्हणजे आम्हाला तुमच्याशी संबंध ठेवायचाच नाही. कोणत्याही स्थितीत, कोणत्याही परिस्थितीत आम्हाला तुमच्याशी कोणतीही चर्चा करायची नाही, हा त्याचा अर्थ झाला. मित्रांनो, आता ह्या निर्णयामुळे काय घडणार आहे? तर इम्पोर्ट एक्सपोर्टवरती आता परिणाम होईल. इम्पोर्ट एक्सपोर्ट, भारत सरकार काही इम्पोर्ट करतो, आयात करतो आणि निर्यात करतो, त्याच्यावरती परिणाम होईल. पण असं काय मोठं त्याच्यावरती परिणाम होईल अशी काय आयात निर्यात आपण त्या देशाशी करत नाहीये. त्यामुळे एवढा काय मोठा परिणाम आपल्या देशावरती होईल असा प्रश्नच उरत नाही. उलट पक्षी कॅनडावरती परिणाम होईल. या निर्णयाचा कॅनडावरती परिणाम होईल. मित्रांनो लक्षात घ्या. आणि हा निर्णय माझ्या मते तरी योग्य आहे. जर मी भारत सरकारच्या किंवा भारत राष्ट्राच्या परिवेक्षामध्ये जर विचार करत असेल, भारताचं हित जर बघत असेल, भारताचं हित जपण्याचा प्रयत्न करत असेल, तर माझ्या मते भारत सरकारने हा घेतलेला निर्णय योग्य आहे. मित्रांनो, 2014 नंतर ही परिस्थिती तुम्हाला दिसतेय. भारत सरकार स्वतः निर्णय घेतोय, अमेरिकेच्या विरोधात सुद्धा उभे आहेत. मित्रांनो, ही परिस्थिती का निर्माण झाली? ही परिस्थिती का येऊ शकली? कारण आत्मनिर्भर भारत सरकारने 2014 नंतर आत्मनिर्भर बनवायचा प्रयत्न केला भारताला. आपण दुसऱ्यांवरती जेवढे अवलंबून असतो तेवढे आपले हातपाय कापलेले असतात, आपण अपंग असतो. पण त्या अपंग स्थितीमध्ये म्हणजे 2014च्या पूर्वीच्या स्थितीमध्ये, म्हणजे त्यावेळेला भारत हा दिव्यांग होता.
अपंग म्हणता येणार नाही. म्हणजे भारत सरकार 2014चं जे सरकार आलं त्यानंतर त्या सरकारने भारताकडे दिव्यांग म्हणून बघितलं. आज ज्या दिव्य अंग आहेत, जी काय आता स्थिती झालेली आहे भारताची, जो काय भारत अपंग झालेला आहे, त्या अपंग भारताला उरलेल्या दिव्यांगाच्या स्थितीने, उरलेल्या दिव्यांगाच्या मार्फत त्याला सर्वांगीण विकास करता येईल, तो आत्मनिर्भर कसा बनता येईल याचा प्रयत्न सुरू केला 2014 नंतर. आणि त्यामुळे आज भारत काय झालाय, सर्व जगासमोर उभा ठाकलेला आहे. एक आता 5वी अर्थव्यवस्था म्हणून एक ताकदीने उभा राहिलेला आहे. आता 3ऱ्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने आपण प्रवास करतोय, वाटचाल करतोय. ही भारत सरकारची उपलब्धी आहे. हे भारत सरकारचं काय आहे, अचीवमेंट आहे. हे गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला बाकी कॅनडाबद्दल आणि भारत सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल ज्या काय न्यूज ऐकायच्या असतील, ज्या काय बातम्या ऐकायच्या असतील, जे काय सविस्तर समजून घ्यायचं असेल तर अनेक माध्यमं आहेत, त्यांच्यावरती तुम्हाला ह्या गोष्टी कळतील. अंकित अवस्थी यांचा एक चॅनल आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही तो बघू शकता. त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन. पण मला काय सांगायचं आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. माझं मत मी जे मांडतोय, माझं जे विश्लेषण मांडतोय, भारताच्या परिवेक्षाच्या मध्ये, भारताच्या सार्वभौम शक्तीच्या माध्यमाने ते सुद्धा समजणं गरजेचं आहे. आपण आता आत्मनिर्भर झालेलो आहे. म्हणून आत्मनिर्भर भारत हे जे अभियान मोदी सरकारने, भारत सरकारने राबवलं, त्याच्या मागचा उद्देश हाच होता. मित्रांनो, लक्षात घ्या. आणि जी काय आता अर्थव्यवस्था आपली 3ऱ्या टप्प्यावरती जाऊन पोचते, त्या टप्प्याकडे जाऊन आपण वाटचाल करतोय, त्याला कारणच ही परिस्थिती आहे. म्हणजे आपलं दिव्यांग समजून घेतलं आणि जे दिव्य अंग आहे, अपंग भारताचं दिव्यांग जे होतं, त्या दिव्यांगाला काय दिली, एक चालना दिली, एक उभारा दिला, एक त्याला पुशअप केलं. ह्या सर्व गोष्टीमुळे आज भारत बलाढ्य राष्ट्रांसमोर आज निर्भीडतेने उभा आहे, छातीठोक उभा आहे, 56 इंचाची छाती घेऊन उभा आहे. आणि दिसून सुद्धा आलं, ज्यावेळी रशियावरती निर्बंध लादले गेले, अमेरिकेने निर्बंध लादले रशियावरती, त्यावेळी भारत हा देश रशियाच्या बरोबर उभा राहिला. मित्रांनो, या निर्बंधाच्या विरोधात उभा राहिला. आणि भारताने काय निर्णय घेतला, भारत सरकारने काय निर्णय घेतला की आम्हाला जे हितकारक आहे, आमच्या देशाला जे हितकारक आहे, ती आम्ही गोष्ट करणार. त्यासाठी आम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. त्यामुळे आपण रशियाकडून स्वस्त दरामध्ये पेट्रोल घेतलं. मित्रांनो, लक्षात घ्या, स्वस्त दरामध्ये पेट्रोल घेतलं, कच्चं तेल घेतलं आणि ते रिफाईन करून आपण ज्यांनी निर्बंध लादलाय अशा देशांना सुद्धा विकलं. मित्रांनो बघा, त्यामुळे ही आपली अर्थव्यवस्था डामाडोल झाली नाही आहे, पण इतर देशांची अर्थव्यवस्था डामाडोल झालेली आहे. खुद्द अमेरिकेची सुद्धा. ते फुगवून दाखवलं जाते, ते वास्तवात नाही असं दाखवलं जाते. अमेरिकेची अर्थव्यवस्था, युरोपीय देशाची अर्थव्यवस्था आज डामाडोल झालेली आहे. पण भारताची अर्थव्यवस्था ही आज स्टेबल आहे, स्थिर आहे. महागाई आहे मित्रांनो, आणि महागाई होणारच. कारण जो काय ह्या जगावरती जैविक ग्लोबल आघात झाला, तो आघात, त्या आघातातून सावरता नाकीनऊ झालेले. जैविक ग्लोबल जो आघात आहे तो म्हणजे कोरोना. आणि त्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा अपंग झालेल्या भारताची त्या परिस्थितीमध्ये सुद्धा भारताने आपला दिव्यांग काय केलं, मजबूत केलं. आणि त्या दिव्यांगाच्या आधारावरती भारताने आपली प्रगती साधलेली आहे. आणि हीच ह्या सरकारची, या मोदी सरकारची अचीवमेंट आहे. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो. आम्ही कोणालाही डोळे वटारून बघणार नाही, आम्ही कोणाकडे डोळे वटारून बघणार नाही.
तर आम्ही डोळ्याला डोळे देऊ, आम्ही नेत्राला नेत्र भिडवू, आम्ही मान वाकवणार नाही, आम्ही झुकणार नाही, आम्ही मान ताठ करून जगू. ही गोष्ट भारत सरकारने, मोदी सरकारने दाखवून दिली भारतीयांना. म्हणून आज भारताचा बोलबाला आहे. भारतातील रहिवाशांना आणि जे अनिवासी भारतीय आहेत त्यांना आज गर्वाने पुऱ्या जगात मानाचा सन्मान आहे. ते गर्वाने जगतायत, एक सन्मानाने जगतायत, जी गोष्ट 2014 पूर्वी नव्हती. आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे कोण, तर दयेचा कटोरा घेऊन फिरणारा हा देश. आज आपण दयेचा कटोरा घेऊन फिरत नाही, उलट पक्षी जो पाकिस्तानची अवस्था ती झालेली आहे. आणि तीच अवस्था आता कॅनडावरती सुद्धा येणार आहे. तीच अवस्था जी पाकिस्तानची झाली आहे तीच कॅनडाची होणार आहे. मित्रांनो, भारताने एक गोष्ट जगाला दाखवून दिली आहे, जे अतिरेकी, मग तो कुठल्याही देशातला अतिरेकी असो, तो अतिरेकीच असणार आहे. तो चांगला अतिरेकी आणि वाईट अतिरेकी अशी त्याची हे होणार नाही, मांडणी होऊ शकणार नाही. तो अतिरेकी आहे तर अतिरेकीच आहे. मग तो कुठल्याही देशाचा अतिरेकी असो, कुठल्याही देशाला विघातक असो, मग तो हमास असो, हिजबुल्ला असो, मग तो कोणी असो, मग तो भारतातील खालिस्तानी असो किंवा मुस्लिम अतिरेकी असो, कुठल्याही जाती धर्माचा तो अतिरेकी असो, तो अतिरेकीच आहे. आणि अशा अतिरेक्यांना ठेचणं गरजेचं आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, अतिरेकी फक्त शस्त्र घेऊन, म्हणजे बंदुका घेऊन, तोफा घेऊन, असे मिसाईल सोडूनच आपलं कार्य साधत नाहीत. तर अतिरेकी हे आपल्या बुद्धीच्या जोरावर सुद्धा काय करतात, एखाद्या देशाची वाताहत लावतात. म्हणजे झाकीर नाईक सारखा एक आपल्या बुद्धीच्या जोरावरती, आपल्या खोट्याच्या जोरावरती, आपल्या खोट्या नरेटिव्हच्या जोरावरती अतिरेकीपणा करतोय. तो सुद्धा असा सुद्धा अतिरेकी आहे. आणि असे अतिरेकी आणखीन घातक आहेत. म्हणजे जे शस्त्रास्त्र घेऊन जे एखाद्या समाजाला, एखाद्या देशाला वेठीस धरतायत, त्यापेक्षाही बुद्धिभ्रष्ट झालेला, बुद्धिहीन किंवा आपल्या बुद्धीचा गैरवापर करून जो अतिरेकपणा करतोय, उदाहरणार्थ राहुल गांधी, हा सुद्धा एक अतिरेकीच झाला. मित्रांनो, हा सुद्धा एक अतिरेकीच झाला. राहुल गांधी, आता त्याला गांधीच संबोधणं गरजेचं आहे, कारण मोहनदास करमचंद गांधी ह्या व्यक्तीने सुद्धा अतिरेकी केली, अतिरेकपणा केला. आणि ह्या देशाची जी अवस्था निर्माण झाली त्याला कारण मोहनदास करमचंद गांधी ह्या अतिरेक्यामुळे. अशा बुद्धिभ्रष्ट अतिरेक्यांमुळे सुद्धा ही गोष्ट घडते. आणि असाच हा बुद्धिभ्रष्ट कोण आहे, स्टुडंट हा कॅनडाचा पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हा सुद्धा एक बुद्धिभ्रष्ट अतिरेकीच आहे. आणि अशा बुद्धिभ्रष्ट अतिरेकाला रोखणं गरजेचं आहे. जस्टिन ट्रुडोला रोखणं गरजेचं आहे, त्याच्या सरकारला रोखणं गरजेचं आहे. हा सुद्धा एक अतिरेकी आहे, हा बुद्धिभ्रष्ट अतिरेकी आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, बुद्धिभ्रष्ट अतिरेकी हा शस्त्रधारित अतिरेक्यापेक्षा जास्त घातक आहे. शस्त्र घेऊन जो आक्रमण करतो, ते हमासने फक्त कोणाला क्षती पोचवली तर इस्रायलला, मग ते इस्रायल पुरतंच मर्यादित होतं. पण एखादा बुद्धिभ्रष्ट अतिरेकी ज्यावेळी आपल्या बुद्धीचा वापर करून जगाला वेठीस धरतो, त्यावेळी तो जागतिक पातळीवरती काय करतो, नुकसान करत असतो, जागतिक पातळीचा नुकसान करत असतो. मित्रांनो, लक्षात घ्या, तसाच हा जो बायडन
हा सुद्धा एक बुद्धिभ्रष्ट अतिरेकी आहे. अशा अतिरेक्यांना समजणं गरजेचं आहे आणि ह्या अतिरेक्यांनी केलेल्या कारवायांना समजणं गरजेचं आहे. जो बायडननी सुद्धा खालिस्तानीचा सपोर्ट केला. मित्रांनो लक्षात घ्या, भारताचा विरोध करताना त्यांनी खालिस्तानीचा सपोर्ट केला. याचा अर्थ काय झाला? असे जे अतिरेकी आहेत, या अतिरेक्यांना समजून त्यांच्या विरोधात ठाकणं, उभं राहणं गरजेचं आहे आणि हीच नेमकी गोष्ट भारत सरकारने करून दाखवली आहे आणि हा जगाला दिलेला त्यांनी संदेश आहे. जर कुठल्या देशाचा राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, नेता जर अशी भाषा वापरेल, अशा कारवाई करेल, तर भारत सरकार हा असाच निर्णय घेईल, कारण तो भारतासाठी अतिरेकी आहे. त्या खालिस्तानीपेक्षा हा सर्वात मोठा अतिरेकी आहे. जो गुन्हेगार आहे, त्या गुन्हेगाराला मागे घालणारा जो व्यक्ती आहे, त्याला समर्थन करणारा जो व्यक्ती आहे, तो सर्वात मोठा अतिरेकी आहे, तो सर्वात मोठा गुन्हेगार आहे. हे दाखवून देण्याचा भारत सरकारने प्रयत्न केलेला आहे. त्या कॅनडाला विरोध करून. मित्रांनो लक्षात आलं असेल मला तुमच्यासमोर काय मांडायचं आहे. मित्रांनो, हिंदूंना आता जागं होणं गरजेचं आहे. हिंदूंना जागं होणं गरजेचं आहे. जी परिस्थिती आज भारतावर आली आहे त्याला कारण काय आहे? तर बहुसंख्यक आज काय वाटला गेलेला आहे, दुभंगला गेलेला आहे. आज त्यांना एक होणं गरजेचं आहे आणि तो जर एक झाला तर भारत सरकार आणखीन मजबूत होईल आणि ह्या समाजाची, भारताची, ह्या राष्ट्राचा काय होईल? उन्नती होईल. निर्णय तुमच्या हातात आहे. मी ह्याच्यावरती एक व्हिडिओ बनवणार आहे, हिंदू हा शंड आहे म्हणून. पुढचा एक माझा व्हिडिओ येईल, हिंदू हा शंड आहे. आता तुम्ही ठरवा कोण शंड आहे आणि कोण काय आहे. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये या. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.